काशीच्या मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्यात। आज दिवसभरातली महत्त्वाची घडामोड त्यावरून नवा वाद निर्माण झालाय। तर साई भक्तांनी यावर संताप व्यक्त केलाय। नेमकं काशीत काय घडलंय? सनातन रक्षक दलाचा साईबाबांना विरोध का आहे? त्यावरचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। साईबाबा काशीतून हद्दपार। चौदा मंदिरांमधून हटवल्या साईंच्या मूर्ती। मूर्ति हटवल्यानं साई भक्तांमध्ये संताप। तो भगवान के अंदर भेदभाव नहीं होना चाहिए। एक गलत चीज है, वो करने वाले लोग मूर्ख लोग रहते हैं। साईबाबांवरून पुन्हा वाद उफाळून आलाय। यावेळी वाद पेटलाय तो काशीत। काशीच्या मंदिरातून साईबाबांचे फोटो आणि मूर्ती हटून गंगा नदीत विसर्जित करण्यात आल्यात। तब्बल 14 मंदिरांमधून साईंच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्यात। त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली। हिंदू धर्मियांनी साईबाबांची पूजा करू नये अशी मागणी सनातन रक्षक दलाने केली आहे। तरी साईबाबांची मूर्ती प्रेतपूजा असल्यानं मंदिरांमधून हटवण्यात आल्याचा दावा ब्राह्मण सभेने केलाय। सनातन में प्रेत पूजा मान्य नहीं है, तो जो यहाँ साईं की मूर्ति थी वो प्रेत मूर्ति थी, तो उसको हटा दिया गया है। यहाँ पे अब लक्ष्मी जी की मूर्ति जल्द से जल्द बैठाई जाएगी। काशी के 12 मंदिरों से अभी तक 14 मंदिर से हटाया जा चुका है। अन्य मंदिर से काशी खंड के हटाया जा रहा है। महाराष्ट्रासह देशभरात साईबाबांची ख्याती आहे। परराज्यातूनही लाखो लोक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असतात। मात्र याच साईबाबांना काशीत विरोध करण्यात आलाय। त्याची कारणं काय आहेत पाहूयात। साईबाबांची पूजा ही प्रेतपूजा असल्याचं सनातनी धर्मियांचं मत आहे। काशीतील मंदिरांमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत। देवी देवतांना साईबाबा आशीर्वाद देऊ शकत नाही। साईबाबांची घरात पूजा होऊ शकते, मात्र मंदिरात नाही। काशीतील तब्बल 14 मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्या। काशीतील सर्व साईबाबा मूर्तींचं गंगा नदीत विसर्जन केलं। वाराणसीमध्ये साईंच्या मूर्ती हटवल्यानं साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली। तर साईबाबा हे सर्व धर्माचं प्रतीक होतं। त्यांची पूजा कर्मकांडानुसार होत असल्याचं सांगत वाराणसीच्या घटनेवर साई संस्थाननं तीव्र आक्षेप घेतलाय। साईबाबा हे सगळ्या धर्माचे प्रतीक आहेत। त्यांना की असं वैदिक धर्म लागत होता किंवा मुस्लिम धर्म लागत होता असं त्यांनी कधी ठरवलं नाही। जर सनातन धर्माप्रमाणे सर्व पूजा बाबांनी देहधारी होती तेव्हापासून चालत आलेले आहेत। म्हणून आज सुद्धा आम्ही ती परंपरा जपायचं काम करतो। मग संत हा परमेश्वर आहे आणि आमची परंपरा आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी संतांना पूजनीय म्हणून कर्मकांडाप्रमाणेच बाबांची पूजा केली जाते। एक वैचारिकता आणि एक व्यासपीठ जे या तालुक्याला तयार आहे, अशा प्रकारे कुठेच आमच्या मंदिरामध्ये होणार नाही किंवा आपण ते होऊ देणार नाही। कारण की अनेक मंदिरामध्ये आता 10 देव आहेत आणि हे सगळे लोक एकत्रित राहतात। त्यामुळे हे कोणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। साईबाबांच्या मूर्तीपूजेवरून हा वाद पहिल्यांदाच झाला नाही, तर याआधीही शंकराचार्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। सबका मालिक साई, तर मग साईबाबांचा मालक कोण असा सवाल शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला होता। तर साईबाबा देव नाहीत, त्यांची पूजा करू नये असं बागेश्वर धाम महाराज यांनी म्हटलं होतं। देशभरात साई भक्तांची संख्या मोठी आहे। त्यातच आता वाराणसीच्या घटनेमुळे साई भक्तांच्या श्रद्धा दुखावल्या गेल्यानं काशीतल्या कृत्याचा साई भक्तांकडून निषेध केला जातोय। प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वाराणसी।